नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. सगळ्या विद्यार्थी मित्रांना पाडव्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आज आपला मराठी सण आहे ज्याच्याने मराठी वर्षाला सुरुवात होते. ठीक आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे. हो की नाही? मग सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी छान अभ्यास करायचा आहे आणि ह्या वर्षी आपल्याला पोस्ट मिळणार, वर्दी मिळणार हे असं ध्येय ठेवायचं आहे आणि हे ध्येय ठेवूनच अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपली जिद्द असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो, है ना? तर सुरू करूया आपल्या लेक्चरला. आपला लेक्चर असणारे सामान्य विज्ञान जनरल क्वेश्चन आन्सर आहे. प्रॅक्टिस सेट आहे दुसरा. ठीक आहे, तर बघा प्रश्न बघायचे आहे आणि पटापट आन्सर करायचे. आता हे क्वेश्चन तुमच्यासाठी नवीन नाहीये, जनरल सायन्स आहे आणि जे तुम्हाला सगळ्या भरतींमध्ये सामान्य विज्ञानाचे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न आपण घेतलेत. ओके, मग बघा खालील कुठली रक्तवाहिनी ही केवळ एकाच थराने बनलेली आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे की अशी कोणती रक्तवाहिनी आहे की जी एकाच थराने बनलेली, जिला डबल ट्रिपल लेअर नाही. तुम्हाला ऑप्शन आहे धमनी, शिर, केशिका. काय आन्सर येणार बरं आपला? काय आन्सर येणार आहे? काय वाटतं? सगळ्यांनी ऑफलाईन मध्ये सांगायचंय. ज्यांनी आतापर्यंत सेशनला लाईक केलं नसेल त्यांनी सेशन लाईक करून घ्यायचं आहे आणि लिंकला इतर सर्व ग्रुपमध्ये सगळ्या फ्रेंडकडे सगळ्यांकडे शेअर करायचंय. ओके, आपला आन्सर येणार आहे केशिका म्हणजे कॅपिलरीज. बघा केशिका ह्या धमनीच असतात. ठीक आहे, धमनींची ब्रांचेस. आता एखादं झाड असेल, ओके, एखादं असं झाड आहे तर ह्या झाडाला तुम्हाला मी सांगते. आता हे झाड म्हणजे झालं महाधमनी. आता महाधमनी कसं की आपल्या हृदयाकडनं महाधमनी शुद्ध रक्ताचे वहन शरीराकडे करते. मग आता ह्या महाधमनींच्या अशा ब्रांचेस पडतात. ठीक आहे, अशा काही ब्रांचेस पडतात की ज्याच्यामुळे काय तयार होतात, ह्यात काय तयार झाल्या, धमनिका. काय झाल्या तयार, धमनिका. महाधमनी जर विभागल्या गेल्या, ब्रांचेस पडल्या, तयार होतात धमनिका. या धमनिकांच्या परत ब्रांचेस पडतात विविध ठिकाणी, विविध शाखा यांच्या तयार होतात. याला आपण काय बोलतो, कॅपिलरीज. म्हणजे काय, केशिका. काय बोलतो आपण, केशिका. ओके, मग आता ही जी केशिका असते हिचं कार्य काय असतं की एकदम कमी आणि छोट्या लेअरने बनलेली असते. फांद्या पडत पडत ही बनलेली असते. हिचं कार्य काय असतं की आपल्या ज्या पेशी आहे, स्नायू आहे, यांना रक्त पुरवठा करणे. केशिकेमधून रक्त पाझरत असतं म्हणून केशिका एकच थराने बनलेली असते. बघा, एक थराने बनण्यामागचं कारण काय आहे की आपल्या पेशीला, आपल्या स्नायूला रक्ताची गरज असते. सगळ्या जैवरासायनिक ज्या क्रिया आहेत त्या आपल्या केशिकेमार्फत होणारच असतात, है ना. केशिका CO2 ला घेते आणि O2 ला देते. याचा अर्थ काय की आता हे शुद्ध रक्त होतं ज्याच्यामध्ये ऑक्सिजन होतं. मग ऑक्सिजनच पूर्ण केशिकेपर्यंत जाणार. आपल्या हृदयाला बघा, आपल्या हृदयाकडनं महाधमनी आली तर हृदयाने काय केलं, शुद्ध रक्त पुरवलेलं आहे. मग आता ह्या झाल्या आपल्या पेशी. इकडनं जाणार आहे समजा केशिका. ठीक आहे, मग आता इथे जर रक्ताची गरज आहे, इथे जर ऑक्सिजनची गरज आहे तर या केशिकेमधून रक्त इथे पाझरेल आणि ह्या रक्तामधला जो ऑक्सिजन आहे तो ह्या पेशी काय करतील, यूज करतील जैवरासायनिक क्रियेसाठी. आणि त्यानंतर उरलेला जो कार्बन डायऑक्साइड आहे, जो जैवरासायनिक क्रियेने तयार झालेला आहे पेशींमध्ये, तो परत समोरच्या रक्तवाहिनीत पेशींकडनं टाकला जाईल. मग जेव्हा रक्तवाहिनीमध्ये कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त येईल तेव्हा ती रक्तवाहिनी केशिका नसून ती काय असणार आहे, शिरिका. ठीक आहे, जेव्हा कार्बन डायऑक्साइड जेव्हा रक्तवाहिनीमध्ये येईल तेव्हा त्या काय बनतील, शिरिका. शिरिकामध्ये काय, शिरिकामध्ये सगळं अशुद्ध रक्त असतं. मग अशा खूप शिरिका ज्या आहेत त्या एकत्र येऊन काय बनतील, इकडे मोठी रक्तवाहिनी बनेल जिला आपण म्हणतो शिरा. ठीक आहे, आणि शिरापासून बनणार महाधमनी. भरपूर शिरा एकत्र आल्या की मग काय बनणार, महाधमनी. आणि महाधमनी परत कुठे जाणार, हृदयाकडे. कशाला, तर रक्ताचे शुद्धीकरण व्हावे म्हणून. ठीक आहे, मग एका थराने बनलेली केशवाहिनी कोण होती, काय कार्य होतं तिचं की ती काय करते, पेशींना रक्त पुरवते. मग एका थराने बनलेली वाहिनी आहे केशिका. ठीक आहे, आणि आपण जो ब्लड प्रेशर मोजतो तो धमनीमध्ये मोजतो. धमनी काय आहे, धमनी शुद्ध रक्ताचे वहन करत असते. शरीरभर जे शुद्ध रक्त पुरवलं जातं ते धमनी मार्फत पुरवलं जातं. आणि धमनी काय करत असते, आपलं जे ब्लड प्रेशर आपण मोजतो ते धमनींमध्ये मोजतो, कारण त्याच्यात ब्लड फ्लो कसा असतो, जास्त असतो. म्हणजे किती, 100 mmHg. 100 mmHg. mmHg म्हणजे मर्क्युरी इन मिलीमीटर. त्याच्यात आपण रक्त मोजत असतो. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, खालील कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठ्या असतात. दुसरा प्रश्न आहे की कोणत्या रक्तपेशी अशा आहे ज्यांचा आकार मोठा आहे. मग काय सांगितलंय, लाल रक्तपेशी, श्वेत रक्तपेशी, रक्तपट्टिका आणि हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन हे पिगमेंट आहे.
त्यामुळे ते पेशींमध्ये येत नाही. मग हा पर्याय गेला. मग उरला लाल रक्तपेशी, श्वेत रक्तपेशी आणि रक्तपटिका. मग यापैकी आकाराने मोठ्या असलेल्या ज्या रक्तपेशी आहे त्या कोणत्या असणार आहे? श्वेत रक्तपेशी. बरोबर आहे. श्वेत रक्तपेशींचा आकार लाल रक्तपेशींपेक्षा मोठा असतो आणि श्वेत रक्तपेशी म्हणजे WBCs ला केंद्रक असते. लाल रक्तपेशींना केंद्रक नसते. हे पण एकदम महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला पटकन ज्यांनी लाईक करून घेतला नसेल त्यांनी आतापर्यंत फक्त बघितलेलंच आहे, पटकन लाईक करून घ्यायचंय सेशनला आणि लिंकला फास्ट शेअर करायचंय. ओके. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, साधारणतः रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? आता काय विचारलं तुम्हाला? रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? आपलं रक्त जे आहे ते कशाने बनलेलं आहे हे तुम्हाला इथे महत्वाचं असणार आहे. रक्त बनतं रक्तपेशींनी, पाण्याने आणि रक्तद्रव्याने. हे काय आहे? महत्वाचे घटक आहे रक्त बनविण्यासाठी. मग आपल्या रक्तामध्ये जो प्लाझ्मा असतो, ज्याला आपण रक्तद्रव्य म्हणतो, ते किती टक्के असतं? पूर्ण रक्तामध्ये रक्तद्रव्याचं प्रमाण, रक्तद्रव्य ज्याला तुम्ही प्लाझ्मा सुद्धा म्हणतात, त्याचं प्रमाण असतं 55%. मग आता या रक्तद्रव्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असतं? पाण्याचे प्रमाण 92%, 90% किंवा 92%. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काढायचंय की पूर्ण आपल्या रक्तामध्ये पाणी किती आहे? मग तुम्ही काय करणार? 55 गुणिले 92 भागिले 100 जर तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर काय येणार आहे? 50%. 50.6. किती आन्सर आला? 50%. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? हे सोडवावं लागेल. पण हे तुम्ही डायरेक्ट पाठ करू शकता कारण खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. देवमासेचे हृदय किती कप्प्याचे असते? देवमासेचे हृदय किती कप्प्याचे असते? 2, 3, 4, 8. देवमासाला सस्तन प्राणी वर्गात मोडलं जातं. देवमासा जो आहे तो डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. म्हणजे काय करतो? तो बर्थ करतो. कोणाची? तर डायरेक्ट एक पूर्ण परिपूर्ण शरीर असलेल्या त्याच्यासारखा दुसरा जीव तो निर्माण करतो. अंडी घालत नाही तर तो डायरेक्ट पिल्लाला जन्म देतो. त्यामुळे तो सस्तन प्राण्यामध्ये मोडला जातो आणि त्याचे हृदय जे आहे ते किती कप्प्याचे असेल? मग तो जर सस्तन असेल तर आपलं हृदय किती कप्प्याचं आहे? आपल्या हृदयात कोण कोण आहे हे तुम्हालाच माहिती आहे ना. देवमासाचे जे हृदय आहे ते असतं 4 कप्प्यांचं. किती कप्प्यांचं हृदय आहे? 4 कप्प्यांचे. बाकी जे दुसरे मासे असतात त्यांचं हृदय 2च कप्प्यांचं असतं. बट देवमासा ज्याला तुम्ही व्हेल म्हणतात, ब्ल्यू व्हेल म्हणतात आणि जो सस्तन वर्गात येतो त्यामुळे त्याचं जे हृदय आहे ते 4 कप्प्याचं असतं. ठीक आहे. समजलंय? तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, हे जनरल सायन्सचे क्वेश्चन आहे जे तुम्हाला कुठल्याही भरतीमध्ये उपयुक्त आहे. आता बघा, सर्व धमन्या रक्ताचे वहन हृदयाकडून शरीराकडे करतात, परंतु फुफ्फुस धमनी म्हणजे पल्मनरी आर्टरी याला अपवाद आहे. नंतर शरीरातील सर्व धमन्या शुद्ध रक्ताचे वहन करतात. यापैकी आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. एक कोणतं तरी चुकीचं विधान आपल्याला ओळखायचंय, सांगायचंय. मग की चुकीचं विधान कोणतं येईल? काय वाटतं तुम्हाला? थोडासा विचार करायचा आहे आणि ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला आन्सर सांगायचे. मी तुमचे आन्सर चेक करणार आहे. ठीक आहे. मग काय आन्सर येणार आहे? चुकीचं विधान आहे आपलं ब. आहे का इथे फक्त ब? बघा, आता ते चुकीचं विधान का आलं असं तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर्व धमन्या, इथे सर्व म्हटलेलं आहे, सर्व धमन्या आर्टरीज, ठीक आहे, ते शुद्ध रक्ताचे वहन करतात. आता सगळ्या ज्या आर्टरीज आहेत त्या सर्वच्या सर्व शुद्ध रक्ताचे वहन करत नाही. त्याच्यामध्ये एक अपवाद आहे. काय? पल्मनरी आर्टरी ही अशुद्ध रक्ताचं वहन करत असते. का बरं अशुद्ध रक्ताचं वहन करते? आपल्या शरीरामध्ये आपलं हृदय आहे. हृदय 4 कप्प्याचं आहे. इकडे आहे उजवे अलिंद, खाली आहे उजवे निलय, साईडला आहे डावे अलिंद आणि त्याच्या खाली आहे डावे निलय. निलयाचा जो भाग आहे तो रक्ताला काय करत असतो? हृदयाच्या बाहेर नेण्याचं काम करतो आणि दोघं अलिंदांचे काम असतं की हृदयामध्ये रक्ताला स्वीकारतात. मग आता अशुद्ध रक्त जे शरीराकडून जातं ते जातं कुठे? उजव्या अलिंदामध्ये जातं. मग उजव्या अलिंदाद्वारे इथे वॉल्स असतात काही, ज्याला ट्रायकस्पिड आणि इकडच्या साईडची जी असते तिला बायकस्पिड आपण वॉल बोलतो. उजव्या अलिंदातून हे रक्त उजव्या निलयामध्ये जेव्हा येतं, रक्त अशुद्ध आहे. रक्त कसं आहे? अशुद्ध. मग आता ते अशुद्ध आहे, आता ह्या रक्ताला शुद्ध करायचंय म्हणून इथून उजव्या निलयातून एक काय निघते? धमनी निघते, जिला आपण म्हणतो फुफ्फुस धमनी म्हणजे पल्मनरी आर्टरी, जी या अशुद्ध रक्ताला घेऊन जाते लंग्स कडे, म्हणजे कोणाकडे जाते ती? फुफ्फुसांकडे जाते. ठीक आहे. मग आता ही काय करते? अशुद्ध रक्ताला नेते ना, म्हणजे ही काय झाली? अपवाद झाली. धमनी आहे
कोण आहे? धमनी आहे. कोणती धमनी आहे? फुफ्फुस धमनी आहे. म्हणजे काय? पल्मनरी आर्टरी आहे. पण तरी सुद्धा हिच्यामध्ये रक्त कसं आहे? अशुद्ध. म्हणजे समजलं का आता तुम्हाला की काय वरून येते ती? कारण तिला रक्ताला शुद्ध करायचं आहे म्हणून ती लंग्स मध्ये घेऊन चालली. तिकडनं फुफ्फुसांकडनं एक परत रक्तवाहिनी निघते आणि ती येते डाव्या अलिंदांमध्ये. मग तिचं नाव काय आहे? फुफ्फुस शिरा. मग आता ही एकमेव अशी शिरा आहे की जिच्यामध्ये शुद्ध रक्त आहे आणि एकमेव अशी धमनी आहे जिच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. समजलं? मग तुम्हाला चुकीचं विधान निवडायला लावलं होतं, शरीरातील सर्व धमन्या शुद्ध रक्ताचे वहन करतात का? तर नाही, शरीरातील सर्व धमन्या करत नाही. शरीरात एक धमनी अशी सुद्धा आहे जी अशुद्ध रक्ताचे वहन करते हृदयाकडून फुफ्फुसांकडे. समजलंय? समजलं असेल तर पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं आहे आणि सर्व ग्रुपमध्ये लिंकला शेअर करायचंय. ओके, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. त्याआधी बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी आपल्याला शिपाई चालक कारागृह SRPF बॅट्समन यासाठी टिक्कर मराठीचा ठोकळा पहिलेच तुम्हाला माहिती आहे की टिक्कर मराठीच्या ठोकळ्यामध्ये पोलीस भरतीसाठी उपयुक्त असलेले PYQ असलेले आणि अतिसंभाव्य असलेले असे 10,000 टॉपिक नुसार क्वेश्चन आन्सर अवेलेबल आहे. मग आता हा ठोकळा आधी तुम्हाला बॅच मध्ये ई-बुक स्वरूपात मिळत होता, बट आता हा ठोकळा पुस्तक स्वरूपात तुम्ही विकत घेऊ शकतात. तुम्ही हा ठोकळा विकत घेऊ शकतात. सर्व भरतींसाठी उपयुक्त असा ठोकळा असणार आहे, ज्यामध्ये सगळ्या विषयांचे PYQ आहेत, अतिसंभाव्य आहेत, सगळे क्वेश्चन आणि ते पण प्रत्येक टॉपिक इन्क्लूड केलेले प्रश्न आहे. म्हणजे एक विषय असेल तर त्याच्यातले सगळे टॉपिक यामध्ये घेतले आहे आणि त्यावरती क्वेश्चन आन्सर यामध्ये अवेलेबल आहे. मग यासाठी तुम्हाला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करावं लागणार आहे. ते पण मी तुम्हाला सांगते. कसं तुम्हाला ठोकळा तर विकत घ्यायचा आहे, तर तुम्ही कसं घेऊ शकतात बघा. ठोकळा विकत घेण्यासाठी टिक्कर मराठी ऍपला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, डाउनलोड केल्यावर तुम्हाला स्टोअर मध्ये जायचं आहे. आता फ्री PDF मध्ये काय मिळतं हे बघा, इथे फ्री PDF आहे. फ्री PDF मध्ये आपण जे पण लेक्चर करत आहोत त्याच्या सगळ्या PDF तुम्हाला फ्री मध्ये इथे मिळून जातात. मग इथे तुम्हाला स्टोअर म्हणून सेशन येईल, त्या स्टोअर मध्ये जायचं, तिथे बाय नाव म्हणायचं, तिथे तुम्हाला तसं दिसणार आहे बाय नाव. तुम्ही विकत घेण्याचा प्रयत्न केला, बाय नाव केलं की नंतर पुढची स्टेप आहे प्लेस ऑर्डर. ठीक आहे, तुम्हाला सर्व इथे प्राइस दिसणार आहे, तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे. ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्हाला युजर डिटेल येतील, इथे तुम्हाला नाव, फोन नंबर, तुमचा ऍड्रेस, ठीक आहे, सगळं इकडे टाकायचंय, सिटी टाकायचं. तर हा ठोकळा तुम्हाला एकदम जसं तुम्ही ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करून तुम्हाला घरपर्यंत घरपोच वस्तू मिळते त्याच पद्धतीने तुम्हाला हे विकत घ्यायचं आहे. ठीक आहे, समजलं आहे? आणि काही अडचण असेल तर आपला ऑफिस नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे. 8233007373 आपला ऑफिस नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून घ्या. ओके, चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. खालीलपैकी अचूक नसलेले विधान ओळखा जे चुकीचं नाहीये, जे बरोबर आहे ते विधान ओळखायचंय. मानवी हृदयाची जी वॉल आहे ही 3 स्नायूयुक्त थरांनी बनलेली असते. डाव्या निलयाची भित्तिका जास्त मजबूत असते. आता अचूक नसलेले म्हणजे ते बरोबर नाही. अचूक म्हणजे काय? जे चूक नाहीये, जे बरोबर आहे. बरोबर नसलेले विधान ओळखायचे, तर आपले दोघंही विधान बरोबर आहेत. मग बरोबर नसलेले चूक विधान एकही नाही, माणसं येणारे दोन्ही नाहीत. बघा, आपले जे हृदय आहे, हृदयाची जी भित्तिका आहे ती 3 स्नायुयुक्त थराने बनलेली असते, हृदय सुद्धा. आणि डाव्या निलयाची जी भित्तिका आहे ती मजबूत असते. का मजबूत असते? कारण डाव्या निलयातून लेफ्ट वेंट्रिकल मधून बघा 4 कप्पे मी तुम्हाला दाखवले होते. इथे आता डावे निलय लिहिते मी. इकडनं फुफ्फुसाने काय केलं? रक्त शुद्ध करून डाव्या अलिंदाकडे पाठवलं होतं. डाव्या अलिंदाचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यावरती, आकुंचन झाल्यावर हे रक्त डाव्या निलयामध्ये आलं आणि डाव्या निलयामध्ये इतकं रक्त आलं जे प्युअर फॉर्म मध्ये आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, ते रक्त महाधमनीद्वारे पूर्ण शरीरामध्ये पसरवलं जातं, दिलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. म्हणून महाधमनी जी आहे ती कोणाला अटॅच आहे? डाव्या निलयाला. त्याच्यामुळे डाव्या निलयाला इतकं ब्लड कॅरी करावं लागतं फोर्सफुली, त्यामुळे त्याची जी भित्तिका आहे ती कशी असते? मजबूत असते. ठीक आहे, समजलंय? इकडे समजून घ्या, हे उजवे अलिंद आहे आणि हे उजवे निलय आहे. ओके, म्हणजे दोन्ही विधान आपले चुकीचे नाहीये, दोघंही विधान आपले बरोबर आले. जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, मानवी हृदयाच्या पंपाची क्षमता किती अश्वशक्ती असते? अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर. आता हे गाडीचं इंजिन मोजण्यासाठी
शक्तीचं एकक म्हणून आपण याला यूज करतो. अश्वशक्ती काय आहे? शक्तीचं एकक आहे. मग आता मानवी हृदयाची पंपाची क्षमता, मानवी हृदय फक्त पंपिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये रक्त शुद्ध होत नाही, फक्त घेतलं जातं शरीराकडनं, लंग्स कडे पाठवलं जातं, परत लंग्स कडनं म्हणजे फुफ्फुसांकडनं घेतलं जातं आणि परत शरीराला दिलं जातं. म्हणजे आपल्या पाण्याची मोटर कशी असते, जिच्यात फक्त फोर्स असतो, त्याच पद्धतीने हे कसं आहे, हृदय कसं आहे, पंपिंग मशीन आहे. ठीक आहे. मग याची कॅपॅसिटी किती आहे, तर 0.2 HP. किती आहे? 0.2 HP इतकी आहे. तुम्हाला माहिती असेल आन्सर तर तुम्ही लगेच ऑफलाईन कमेंट करून सांगायचंय, तुमचे आन्सर चेक केले जातील. ठीक आहे. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. चला पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता अवयव मानवी गर्भाशयातील भ्रूणात सर्वप्रथम तयार होतो? जो गर्भधारणा झालेली असेल तर जो भ्रूण असतो त्यामध्ये सगळ्यात पहिले तयार होणारा अवयव कोणता आहे? न वेळ घालवता तुम्हाला याचं आन्सर आलं पाहिजे. यकृत, प्रमस्तिष्क, हृदय आणि अधिवृक्क ग्रंथी. काय येईल आन्सर? राईट आन्सर दिलेला आहे. सगळ्यांच्या मनात, सगळ्यांच्या डोक्यात जे आन्सर आलेला आहे हृदय. एकदम बरोबर आन्सर आहे. भ्रूणामध्ये सर्वप्रथम तयार होणारा जो ऑर्गन अवयव आहे तो आहे हृदय. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा. अस्थिमज्जेत लाल रक्तपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? आता अस्थिमज्जेत, अस्थिमज्जे म्हणजे बोन मॅरो मध्ये, कुठे सांगितलं त्यांनी? बोन मॅरो. ठीक आहे. आता मानवाचं रक्त कुठे तयार होतो हा मोठा प्रश्न आहे, जो कधी कधी ग्रॅज्युएशन पर्यंतही माहिती पडत नाही. बट तुम्ही खूप हुशार विद्यार्थी आहात, तुम्हाला माहिती आहे. बोन मॅरो म्हणजे आपल्या हाडांमध्ये असलेली पोकळ जागा, ज्यामध्ये मूळ पेशी असतात, ज्यांच्याद्वारे रक्ताची निर्मिती केली जाते. मग आरबीसी तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? इरिथ्रोसायटोसिस, इरिथ्रोपेनिया, इरिथ्रोपॅथी आणि इरिथ्रोपॉयसिस. तर काय म्हटलं जाणार आहे? आन्सर आपला येणार आहे इरिथ्रोपॉयसिस. म्हणजे काय? की लाल रक्तपेशी तयार होत आहेत. इरिथ्रोसायटोसिस म्हणजे काय? की लाल रक्तपेशींची संख्या वाढली. लाल रक्तपेशींना इरिथ्रोसाइट्स म्हटलं जातं. मग इरिथ्रोसायटोसिस म्हणजे काय? की जितक्या आपल्याला हव्या आहे त्यापेक्षाही जास्त लाल रक्तपेशींची संख्या शरीरामध्ये वाढलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर इरिथ्रोपेनिया. इरिथ्रोपेनिया मीन्स व्हॉट? की आपल्याला जितक्या हव्या आहे त्यापेक्षा लाल रक्तपेशींची संख्या कमी झाली म्हणून पेनिया. सायटोसिस म्हणजे वाढलेली आहे. आणि इरिथ्रोपॅथी, पॅथी म्हटलेला आहे, पॅथी वर्ड यूज केलेला आहे म्हणजे काय? पॅथोलॉजी म्हणजे काय? इरिथ्रोपॅथी म्हणजे जर लाल रक्तपेशींचा काही आजार असेल, काही झालेलं असेल तर ते चेक करणं, त्याला आपण इरिथ्रोपॅथी म्हणतो. बट लाल रक्तपेशी जे तयार होतात त्याची प्रक्रियेला आपण काय बोलतो? काय म्हणतो? इरिथ्रोपॉयसिस. ठीक आहे. समजलंय सर्वांना? तर सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्यायचंय, नुसतं बघायचं नाही, सेशन लाईक पण करायचंय. ओके. लिंकला शेअर पण करायचंय. चला पटकन जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, लसिका म्हणजे रक्तामधून आरबीसीज व डब्ल्यूबीसीज बाजूला काढल्यानंतरचा उरलेला पदार्थ घटक होय. लसिका या आतड्यातून निघणारे मेद म्हणजे फॅट शोषून घेतात व त्यांचे फिकट पांढऱ्या पदार्थात रूपांतर करतात. वरीलपैकी बिनचूक असलेले विधान ओळखा. बिनचूक म्हणजे बरोबर, चुकीचं नाही. मग आता बरोबर विधान कोणतं आहे? लसिका संस्था आपल्या शरीरामध्ये असलेली एक संस्था आहे, ज्याद्वारे आपल्या शरीराचं रक्त गाळलं जातं. ती गाळणीप्रमाणे शरीरामध्ये काम करते. ठीक आहे. तुम्ही ज्याची थेअरी कराल तर तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर होण्याची शक्यता आहे. होतीलच शक्यता काय, तुम्ही हुशार आहात, तुमचे कन्सेप्ट लगेच क्लिअर होणार आहे पटापट. तर बघा, लसिका ह्या आतड्यातून निघणारे मेद शोषून घेतात आणि त्यांचे पांढऱ्या फिकट पदार्थात रूपांतर करतात. हे आपलं एकदम राईट आणि बरोबर विधान आहे. मग पहिलं विधान जे आहे की लसिका काय आहे, तर लसिका हे आरबीसीज वजा रक्त आहे. हिला आपण काय म्हणतो? ही व्हाईट कलरची असते आणि जसं रक्तभिसरण संस्था आहे, म्हणजे रक्ताला वाहून नेण्यासाठी आपल्याला विशिष्ट वाहिन्या आहेत, त्याच पद्धतीने लसिकांना वाहून नेण्यासाठी सुद्धा लसिका संस्था आहे. ठीक आहे. आपण त्याला लिम्फ नोड म्हणतो, लिम्फ नोड म्हणतो इंग्लिशमध्ये. त्याच्यातून ते वाहिलं जातं आणि काही मृत घटक असतील, काही कचरा असेल किंवा अजून काही गोष्टी असेल ज्या आपल्या ब्लड मध्ये नको, अशा त्याच्यातून गाळल्या जातात. ती पूर्ण शरीरभर पसरलेली संस्था असते, जी रंगहीन आहे, व्हाईट कलर म्हटलं तुम्ही तरी चालेल. ठीक आहे. मग ती कोण आहे? लसिका म्हणजे रक्तातून आरबीसी वजा करून, असं आलं असतं तर बरोबर असलं असतं. तर हे विधान आपलं चुकीचं आलेलं आहे. लसिकेमध्ये डब्ल्यूबीसीज असतात, तिला आपण आरबीसीज वजा रक्त म्हणतो. मग आता बिनचूक विधान आपलं कोणतं आहे? बरोबर, जे चुकलेलं नाही आहे ते फक्त व.
कोणतं विधान आपलं बरोबर आहे? फक्त ब. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, श्वेत रक्त पेशींपैकी कुठल्या पेशी मानवात सर्वाधिक आढळतात? आता श्वेत रक्त पेशी म्हणजे WBC. यापैकी कोणत्या पेशी मानवामध्ये आढळतात? तर तुम्ही म्हणाल मॅडम यापैकी म्हणजे काय? यापैकी म्हणजे श्वेत रक्त पेशींचे 5 प्रकार पडतात. एक कोणतं? लिम्फोसाइट्स, मोनोसाइट, न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि ऍसिडोफिल. ठीक आहे, कण असलेल्या पेशींमध्ये 3 प्रकार आहे आणि कण नसलेल्या पेशींमध्ये 2 प्रकार आहे. मग यापैकी कोणाची संख्या सगळ्यात जास्त असते? तर काय आपलं आन्सर येणार आहे? आन्सर येणार आहे न्यूट्रोफिल्स. ठीक आहे, न्यूट्रोफिल्स ही अप टू 60 to 65% इन बॉडी. किती पर्सेंटेज आहे याचा? 60 ते 65% पर्यंत न्यूट्रोफिल आपल्या शरीरामध्ये आढळतात आणि ह्या कणयुक्त पेशी आहेत ज्यांच्यामध्ये कण असतात, ज्यांच्या सायटोप्लाझम मध्ये कण असतात. सायटोप्लाझम म्हणजे काय? बघा, इथे असे बारीक बारीक कण असतात. आणि न्यूट्रोफिलचं काम काय आहे? ती काय करते? मृत सजीवांना खाते, स्कॅव्हेंजेस करणे हे तिचं काम आहे. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. त्याआधी बघा, टार्गेट बॅच पोलीस भरतीसाठीची आपली बॅच आहे टार्गेट बॅच. त्यामध्ये आता सध्या ऑफर सुरू आहे. तुमच्यापैकी जो कोणी पोलीस भरती करत असेल किंवा तुमचे फ्रेंड असतील तर तुम्ही त्यांना शेअर करू शकता. त्यामुळे हे सांगितलं आलेलं आहे तुम्हाला आज. ठीक आहे, रोज नसतं बट आज तुमच्यासाठी ऑफर दिलेली आहे. गुढीपाडवा आहे म्हणून गुढीपाडवा स्पेशल ऑफर आहे. टार्गेट बॅच कॉम्बो बॅच आहे, ज्यामध्ये तिची किंमत 2500 होती बट गुढीपाडवा निमित्त ही किंमत 1500 रुपये आहे बॅचची. कूपन कोड यूज करायचंय तुम्हाला, 40% डिस्काउंट मिळणार आहे. पाडवा हे कूपन कोड आहे, याला यूज करून बॅचला ऑफर घ्यायची आहे. गुढीपाडवा निमित्त एकदम स्पेशल ऑफर आणि ही ऑफर फक्त 12 एप्रिल पर्यंत मर्यादित राहणार आहे. त्यामुळे ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांना पटापट शेअर करून द्यायचं आहे सर्वांनी. ओके, फुफ्फुसांच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? काय सांगितलं? जे लंग्स आहे, फुफ्फुस आहे, यांचा कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणजे कोण? अल्व्हिओलस, नेफ्रॉन, न्यूरॉन, प्लुरा. काय आन्सर येणार आहे? पटकन आन्सर सांगायचंय. फुफ्फुसांमध्ये जो मेन पार्ट आहे, जो सगळं कार्य करतो, तो कोण आहे? अल्व्हिओलस. ठीक आहे, बरोबर सांगत आहात तुम्ही. काय आहे? अल्व्हिओलस. आता बघा, श्वसनिका असतात आपल्या फुफ्फुसांमध्ये. बघा, दोघं साईडला असे विभागलेले असतात. मग दोघं साईडला या श्वसनिका या विभागून जातात. ठीक आहे, मग आता यांच्यापासून ह्या ज्या श्वसनिका असतात, या श्वसनी असतात, यांच्यापासून असे यांचे फांद्या फुटून श्वसनिका तयार होतात. मग ह्या ज्या श्वसनिका तयार झालेल्या असतील, ठीक आहे, यांच्या पण श्वसनिका तयार होतात. ठीक आहे, मग या श्वसनिकांच्या शेवटी असं फुग्यासारखं स्ट्रक्चर असतं. ह्या स्ट्रक्चरला अल्व्हिओलस म्हणतात. काय म्हणतात? अल्व्हिओलस म्हणतात. वायुकोश, हे इंग्लिशमध्ये अल्व्हिकोश म्हणतात, पण याला मराठीत बोलतात वायुकोश. आता ह्या वायुकोशामध्ये काय होते? वायूंची अदलाबदल होते. वातावरणामध्ये जो ऑक्सिजन असतो तो आपण शरीरात घेतो, मग तो ह्या वायुकोशाद्वारे रक्तात मिसळला जातो आणि रक्तामध्ये जो कार्बन डायऑक्साईड असतो तो बाहेर टाकला जातो. म्हणजे मग काय झालं? हे फुफ्फुसांचं कार्यात्मक आणि रचनात्मक घटक म्हणून फुफ्फुसांकडे जेव्हा रक्त येतं तेव्हा ह्या फुफ्फुसांनी अल्व्हिओलसच्या माध्यमातून ते रक्त शुद्ध करून कुठे पाठवायचं असतं? हृदयाला परत पाठवायचं असतं. म्हणजे कार्यात्मक, रचनात्मक, फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ लंग्स कोण आहे? अल्व्हिओलस. ठीक आहे, समजलाय. नेफ्रॉन हा किडनीचा कार्यात्मक आणि रचनात्मक भाग आहे. न्यूरॉन हा आपल्या ब्रेनचा कार्यात्मक व रचनात्मक भाग आहे, कारण न्यूरॉन म्हणजे नर्व पेशी, चेता संस्था. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. खालील कुठल्या घटकांद्वारे CO2 चे जास्तीत जास्त वहन केले जाते? जास्तीत जास्त म्हटलेलं आहे. कोणाचं वहन आहे? कार्बन डायऑक्साईडचं. ऑक्सिजनचं वहन जास्तीत जास्त कोणाद्वारे होतं? तर हिमोग्लोबिनद्वारे होतं. एक हिमोग्लोबिनचा जो रेणू असतो तो 4 ऑक्सिजनचे अणू कॅरी करू शकतो. कॅरी करतो, शकतो नाही. बघा, हा हिमोग्लोबिन आहे. ठीक आहे, हिमोग्लोबिनचा जो रेणू आहे तो 4 ऑक्सिजनचे, हे कोण आहेत? ऑक्सिजनचे अणूंना घेऊन जातो. म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनचं वहन कोणाद्वारे होतं? हिमोग्लोबिनद्वारे. पण आपल्याला विचारलं आहे CO2, तर CO2 चं वहन बायकार्बोनेटद्वारे केलं जातं आणि बायकार्बोनेट कुठे असतं? आपल्या पेशी द्रव्यामध्ये, ज्याला आपण बोलतो प्लाझ्मा. प्लाझ्माद्वारे CO2 चे जे वहन आहे ते 75% होतं बायकार्बोनेटच्या स्वरूपात. ठीक आहे, बायकार्बोनेटच्या स्वरूपात. त्याच्यानंतर 25%
25% कार्बन डायऑक्साईड ट्रॅव्हल होतो किंवा वहन होतं कोणामार्फत? हिमोग्लोबिन मार्फत. कोणामार्फत होतं? हिमोग्लोबिन मार्फत. आणि 1% कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वहन होतो कोणामार्फत? घामामार्फत. ठीक आहे, समजलंय? मग जास्तीत जास्त कोणाद्वारे केलं गेलं तर 75% बायकार्बोनेटद्वारे. समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी अचूक विधान ओळखा. बरोबर विधान ओळखायचं आहे. मानवामध्ये त्वचेमध्ये CO2 चे उत्सर्जन केले जाते आणि श्वासोश्वासाद्वारे माणूस दिवसाला 400 मिली पाण्याचे उत्सर्जन करतो. आता मी आत्ताच सांगितलं की CO2 चे जे वहन आहे ते आपलं त्वचेमार्फत घामामार्फत पण केलं जातं, म्हणजे हे विधान आलं बरोबर. आणि श्वासोश्वासाद्वारे माणूस दिवसाला 100 मिली पाण्याचे उत्सर्जन करतो, हे पण आपलं बरोबर विधान आहे. म्हणजे दोघंही विधान कसे? बरोबर. अचूक विधान ओळखायला सांगितलं तर दोन्हीही आपले अचूक विधान आहे. ठीक आहे, समजलंय? बरं, पुढचा प्रश्न. सर्वसाधारणपणे प्राणी नत्रयुक्त पदार्थ उत्सर्जित करतात, म्हणजे नायट्रोजन बेस. ठीक आहे, मग प्रत्येक प्राण्याच्या पाण्याच्या गरजेनुसार नत्रयुक्त पदार्थांचे उत्सर्जन होत असते. कोळी म्हणजे स्पायडर हा सजीव खालील कुठल्या नत्रयुक्त पदार्थाचा उत्सर्जन करतो? आता प्रत्येकामध्ये उत्सर्जित पदार्थ असतो, नायट्रोजन असतो, अमोनिया असतो, युरिक ऍसिड असतं, गॉनिन असतं. तर हे सर्व काय आहे? उत्सर्जित घटक आहे. मग आता जो स्पायडर आहे, जो कोळी आहे, याचा उत्सर्जित घटक कोणता आहे? तर गॉनिन आहे. कोणता आहे? गॉनिन. याच्यासोबत जो पेग्विन असतो, पेग्विन सुद्धा गॉनिन हा नत्रयुक्त पदार्थ उत्सर्जित करतो. पाण्याच्या कॅपॅसिटीद्वारे उत्सर्जनाचा घटक ठरत असतो. जसं सस्तन प्राण्यामध्ये, मानवामध्ये युरियाचं उत्सर्जन होत असतं. युरिक आम्ल हे कोणामध्ये उत्सर्जित होतं? जे पक्षी आहे, उडणारे जे पक्षी आहे, ज्यांच्यामध्ये पाण्याची कॅपॅसिटी कमी आहे, इतकं पाणी शरीरात घेऊन ते फ्लाय करू शकतात का, उडू शकतात का? नाही. म्हणून त्यांचं जे नत्रयुक्त पदार्थ आहे ते आहे युरिक आम्ल. तर 1 ग्रॅम जर युरिक आम्लाला त्यांना उत्सर्जित करायचे, त्यांना फक्त 10 मिली पाण्याची गरज असते. आता मानवाला जर 1 ग्रॅम युरियाला उत्सर्जित करायचं, याला फक्त 50 मिली पाण्याची गरज पडते. तसंच अमोनिया सगळ्यात विषारी पदार्थ आहे. कशासाठी? तर उत्सर्जनासाठी. तर ह्याचं उत्सर्जन जे आहे ते गोड्या पाण्यात राहणाऱ्या माशांद्वारे केलं जातं. आणि 1 ग्रॅम अमोनियाचं उत्सर्जन करायला 500 मिली पाण्याची गरज पडते. म्हणजे अमोनिया सगळ्यात जास्त कोण आहे? विषारी. आणि कोळी म्हणजे स्पायडर आणि पेग्विन हे गॉनिन हा पदार्थ उत्सर्जित करतात. ठीक आहे, समजलंय? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, त्याआधी पोलीस भरती 2024 चं मॅरेथॉन असणारे पोलीस भरतीसाठी सांगत आहे. हे मॅरेथॉन आहे 14 एप्रिल येत्या रविवारी. ठीक आहे, मॅरेथॉन कोणाचं असणार आहे? मराठी व्याकरण. कोणाचं? मराठी व्याकरण शुभांगी मॅमचं मॅरेथॉन असणार आहे. तर न चुकता न विसरता सगळ्यांनी मॅरेथॉनला यायचं आहे. या मॅरेथॉन मध्ये अतिसंभाव्य क्वेश्चन, PYQ, ठीक आहे, सगळ्यांचा अभ्यास केला जाणार आहे. सगळीची तयारी तुमच्याकडून घेतली जाणार आहे. तर कधी आहे? तर लिहून ठेवायचंय, नोट डाऊन करायचंय. रविवारी 14 एप्रिल. किती वाजता? तर सकाळी 11 वाजता. ओके, समजलंय? ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. रोजच्या पाण्यात जास्त क्षाराचे प्रमाण असल्यास त्याचे खडे तयार होतात. रोजच्या पाण्यामध्ये जर जास्त आपण जर क्षाराचं प्रमाण घेतलं तर खडे तयार होतात व ते मूत्रपिंडात म्हणजे किडनीमध्ये, तसंच मूत्रवाहिनी व मूत्राशयामध्ये जमा होतात, ज्याला मूतखडा आपण म्हणतो. ठीक आहे, मग साधारणतः हे खडे खालील कुठल्या घटकाचे असतात? कोणत्या घटकाचे हे खडे तयार होतात? कॅल्शियम ऑक्झलेट, युरिक आम्ल, वरीलपैकी सर्व युरिक आम्ल. 2 वेळेस युरिक आम्ल आलेलं आहे, बट दोघं चुकीचं आहे. आन्सर आहे कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे तयार होतात. जर तुम्ही जास्त कॅल्शियम युक्त पदार्थ खात असणार, तर जे तुमच्या शरीरामध्ये पचलेच नाही, ठीक आहे, ज्याचं विघटन होत नाहीये, ते खड्यांच्या रूपात येऊन तुमच्या किडनीमध्ये अडकतात आणि ते कसले असतात? कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे असतात. ठीक आहे, समजलंय? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, खालील टाकाऊ पदार्थांची यादी केलेली आहे. यापैकी कुठले पदार्थ हे उत्सर्जन मानले जातात? बघा, युरिन, नंतर कार्बन डायऑक्साईड, मल आणि घाम. यापैकी उत्सर्जित पदार्थ कोणते आहेत? मग कोणते उत्सर्जित पदार्थ येतील सांगा बरं? टाकाऊ पदार्थांची यादी केलेली आहे इथे. मग कोणते जे पदार्थ आहे ज्याला आपण उत्सर्जित घटक मानतो? काय आन्सर येणार आहे सांगा पटापट. बघा, आन्सर येणार आहे फक्त अ, ब, क. अ,
युरिन, कार्बन डायऑक्साइड आणि घाम. आता बघा, घामाचं उत्सर्जन, कार्बन डायऑक्साइड हा घामाद्वारे उत्सर्जित होतो, कार्बन डायऑक्साइड हा फुफ्फुसांद्वारे उत्सर्जित होतं. त्याच्यानंतर युरिन नेफ्रॉनद्वारे उत्सर्जित होणारे घटक आहे. नेफ्रॉन युरिन फॉर्मेशन करतं. स्टूल, मल जो आहे तो अन्न नलिकेचा एक भागाद्वारे उत्सर्जित होतो. मग अन्न नलिकेमध्ये न पचलेलं अन्न बाहेर टाकलं जातं, म्हणजे त्याचं उत्सर्जन मानत नाही, तो उत्सर्जित पदार्थ मानला जात नाही. ठीक आहे, फक्त युरिन, स्वेट आणि CO2 ह्यालाच उत्सर्जित पदार्थ मानलं जातं. मलाला उत्सर्जित पदार्थ म्हणून मानलं जात नाही. ठीक आहे, चला आता मूत्रवाहिन्यांची लांबी किती असते? 40 सेंटीमीटर, 80 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर. काय येणार आहे आपलं आन्सर? सांगायचंय सगळ्यांनी. आतापर्यंत ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी सेशनला लाईक करून लिंकला पटापट शेअर करून द्यायचं आहे. ठीक आहे, किती सेंटीमीटर असते मग लांबी? 15 सेंटीमीटर असते का, 20 सेंटीमीटर असते का, 40 सेंटीमीटर असते? चला, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचा आहे, की मलाही समजेल किती जणांनी व्हिडिओ आपला बघितलेला आहे, कितींना समजलेला आहे आणि किती अभ्यास करत आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्ही मला ऑफलाईन कमेंट मध्ये करायचं आहे. मी उत्तर त्यानंतर तुम्हाला पिन करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला येत आहे का, तर त्याचं उत्तर तुम्ही मला पिन करून सांगायचं. कमेंट करायची, ऑफलाईन सांगायचं. खालीलपैकी कुठला अवयव उत्सर्जनात भाग घेत नाही? कोणता असा अवयव आहे जो उत्सर्जनात आता भाग घेत नाही? मूत्राशय, याच्यातून युरिनचं उत्सर्जन होतं. नंतर लाळ ग्रंथी, अधिवृक्क आणि पित्ताशय. आता ह्यापैकी न भाग घेणारा घटक कोणता आहे सांगा बरं? अधोवृक्क, त्यावर कोणाचं होतं? पित्ताशय. पित्ताशयामध्ये सुद्धा कशाचं उत्सर्जन केलं जातं? हे असे क्वेश्चन आहे ज्याचा आन्सर तुम्हाला यायला पाहिजे, है ना. जनरल सायन्स मध्ये असे प्रश्न विचारले जातात. हे अतिसंभाव्य क्वेश्चन आहे पुढच्या तुमच्या येत्या भरतीसाठी. बघा, आता लाळ ग्रंथीमध्ये काय केलं जातं? उत्सर्जन होतं का कोणत्या गोष्टीचं? लाळ ग्रंथी काय तयार करत असतात? ते एक प्रकारचे एन्झाईम तयार करतात, ज्याच्याने काय होणार आहे? अन्नाचं पचन सुरू होणार. अन्नाचं पचन मुखापासूनच होतं. त्यानंतर अधोवृक्क, अधोवृक्कामधून कोणाचंच उत्सर्जन केलं जात नाही. अधोवृक्क जी ग्रंथी आहे ती मूत्रपिंडांवर बसलेली ग्रंथी आहे. हिच्याद्वारे कशाचंच काय केलं जात नाही? उत्सर्जन केलं जात नाही. पित्ताशयामध्ये बाईल ज्यूस तयार होतो, म्हणजे काय तयार होतं? काय बोलतो आपण? पित्ताशयामध्ये पित्तरस तयार होतो, पित्त तयार होतं आणि ते पित्ताशयातून कुठे जातं? ते आपल्या लहान आतड्यांमध्ये जातं. यकृतामध्ये बाईल ज्यूस तयार होतो, पित्ताशयामध्ये स्टोअर होतो आणि देन परत त्याचं काय केलं जातं? कुठे पाठवलं जातं त्याला? लहान आतड्यांमध्ये पाठवलं जातं. कशासाठी? तर आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न आहे बघा. यामध्ये रोजच्या पाण्यात जास्त क्षाराचे प्रमाण असल्यास त्याचे छोटे छोटे खडे तयार होतात व ते मूत्रपिंडात म्हणजे किडनीमध्ये तसेच मूत्रवाहिनी व मूत्राशयात जमा होतात, ज्याला आपण मूतखडा म्हणतो. ठीक आहे, स्टोन म्हणतो. मग आता साधारणतः हे खडे खालील कुठल्या घटकाचे असतात? जे काही स्टोन तयार झालेले असतात आपल्या किडनीमध्ये, ते कोणता घटक आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा. कॅल्शियम ऑक्झलेट, युरिक आम्ल. हे 2 वेळेस झालेलं आहे वरीलपैकी सर्व. मग आता युरिक आम्ल आहे की कॅल्शियम ऑक्झलेट? एकदम सोपं आन्सर आहे हे. तुम्ही जेव्हा कॅल्शियम जास्त खातात त्याचं विघटन नाही झालं, व्यवस्थित ते ब्रेकडाऊन नाही झालं, तर ते खड्यांमध्ये त्याचं रूपांतर होतं. मग हे जे खडे आहे ते किडनीमध्ये जाऊन काय करतात? त्यांची जागा निर्माण करतात आणि हे कशाचे घटक आहे? तर कॅल्शियम ऑक्झलेट. काय आहे हे? कॅल्शियम ऑक्झलेट. जे पण खडे तयार होतात ते कॅल्शियम ऑक्झलेटचे असतात आणि एकदा जरी तो खडा निघाला तरी किडनीमध्ये त्याची एक जागा बनलेली असते. त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित खाण्यापाण्याचं पथ्य पाळलं नाही तर हे खडे पुन्हा पुन्हा तयार होण्याची शक्यता असते. जास्त कॅल्शियम युक्त जर तुम्ही घटक खात असाल तर हे बनण्याची शक्यता असते. मग हे कशाचे असतात? तर कॅल्शियम ऑक्झलेटचे असतात. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, युरिन फॉर्मेशन खालील क्रिया योग्य क्रमाने लावून योग्य पर्याय निवडा. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे? जे युरिन फॉर्म होतं, मूत्र निर्मिती जी होते, हिचा योग्य क्रम काय आहे? जेव्हा तुम्ही उत्सर्जन संस्था शिकणार, त्याची व्यवस्थित थेरी बघणार, तर त्याचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे, 4 प्रकारापैकी तुम्हाला इथे 3-3च दिलेले आहेत, तर तुम्ही ते ओळखायचे आहेत. आता काय येणार आहे मग आन्सर आपलं? स्रावणे, पुन्हा शोषण, गाळण, उत्सर्जन. पुन्हा शोषण, स्रावणे, गाळण, उत्सर्जन. गाळण, स्रावणे, पुन्हा शोषण, उत्सर्जन. गाळण, पुन्हा शोषण, स्रावणे, उत्सर्जन. ह्याचं मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगते. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर ऑफलाईन कमेंट करून हे आन्सर मला सांगायचं आहे. ठीक आहे, आन्सर काय येणार आहे की गाळणे, त्यानंतर काय करायचं?
पुन्हा शोषण करणे, नंतर स्रावणे आणि मग उत्सर्जन करणे. मग आता हे आन्सर का आलं? कारण आपल्या शरीरामध्ये नेफ्रॉन्स असतात. किडनी आहे, किडनीमध्ये नेफ्रॉन असतात. मग त्या नेफ्रॉन मध्ये काय होतं, हे रक्त जमा होतं. मग नेफ्रॉन काय करतं, सगळ्यात पहिले रक्ताचं गाळण करून घेतं. रक्त गाळल्यानंतर काय होतं, उरलेले जे रक्त आहे ते नेफ्रॉनच्या नलिकेमध्ये जातं आणि जे न गाळलेला गाळ असतो तो वासा रेक्टा एक रक्तवाहिनी असते जी नेफ्रॉनला पूर्ण वेढा घातलेली असते, त्यामध्ये बाकीचं रक्त जातं. मग गाळल्यानंतर रक्तामध्ये असे काही चांगले घटक आहेत, ठीक आहे, चांगले घटक आहे जे शरीराच्या बाहेर आपल्याला जाऊ द्यायचे नाही. मग काय होतं, त्या ट्यूब द्वारे, आता वासा रेक्टा एक नळी झाली, ठीक आहे, समजा ही नेफ्रॉनची ट्यूब आहे आणि नेफ्रॉनची ही ट्यूब आहे आणि इकडे दिसते तुम्हाला, इकडे आहे ही रक्तवाहिनी. ती काय करते, दुसरा गाळ घेऊन इकडनं अशी नेफ्रॉनच्या तिने काय केला असतो, वेढा घातलेला असतो. आता इकडे जे गाळलं गेलेलं आहे नेफ्रॉनद्वारे हे रक्त तर खाली खाली जाणार आणि जे न गाळलेलं रक्त आहे, ठीक आहे, ते पुढे ह्या वासा रेक्टाद्वारे ह्या अशा नेफ्रॉनच्या नलिकेभोवती फिरणार. मग दोन गाळ आपल्याकडे तयार होतात. मग दोन गाळ तयार झाल्यानंतर गाळण ही प्रक्रिया इथे पूर्ण झाली, एक प्रक्रिया पूर्ण झाली. मग येते पुन्हा शोषणाची प्रक्रिया. मग पुन्हा शोषण म्हणजे काय, की ह्या नलिकेमध्ये आपल्या नेफ्रॉनच्या ट्यूब मध्ये हा आहे नेफ्रॉन, आणि ही आहे वासा रेक्टा. काय आहे ही, वासा रेक्टा. आता काय केलं मग हिने, आता ह्याच्यामध्ये असे काही घटक असतात ज्यांना गाळायचे आपल्याला, पण ते काही नेफ्रॉन मध्ये गेले नाही आणि नेफ्रॉन मध्ये असे घटक निघून गेले, ग्लुकोज, अमिनो आम्ल, तर ते आपल्याला परत पाहिजे. मग आता ही रक्तवाहिनी काय करते, नेफ्रॉन मधून ते घटक पूर्ण परत घेते, जे आपल्याला पाहिजे. कोणाला घेते ती, ग्लुकोजला, ठीक आहे, ग्लुकोज, अमिनो आम्ल, ठीक आहे, यांना परत घेतलं जातं, अमिनो ऍसिडला परत घेतलं जातं. ज्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, पुन्हा शोषण, ठीक आहे, काय म्हणतो, पुन्हा शोषण म्हणजे सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. आणि त्याच्यानंतर स्रावणे म्हणजे सिक्रिशन. आता सिक्रिशन म्हणजे काय, की हिच्यामध्ये, ह्या रक्तवाहिनीमध्ये जर असे काही घटक आहेत जे आपल्याला नकोय पण ते गाळ्यात टाकायचे आहेत, जे आपल्याला शरीराबाहेर टाकायचे, ते ह्या रक्तवाहिनी वासा रेक्टाद्वारे नेफ्रॉन मध्ये शोषले जातात आणि त्याच्यानंतर काय होतं, उत्सर्जन होतं. मग कलेक्टिंग डक असतो नेफ्रॉनच्या ट्यूबच्या पुढे, त्याच्यामध्ये एखादी युरिन, ज्याला ट्रू युरिन म्हणतात, ते तयार होतं आणि ते उत्सर्जित केलं जातं. ठीक आहे, ही जी प्रोसेस आहे पूर्ण, ज्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित जर थेअरी केली तर तुम्हाला प्रोसेस व्यवस्थित छान पद्धतीने समजणार आहे. ठीक आहे, तर आजचं लेक्चर समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला सबस्क्राईब करायचंय. चला, जय हिंद.